पैशाचा हव्यास माणसाला किती क्रूर बनवतं याचं हे जिवंत आणि भयानक उदाहरण आहे. ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं, बोटाला धरून चालायला शिकवलं, त्याच आईचा गळा घोटायला आजची पिढी पैशासाठी मागे पुढे पाहत नाही. ही घटना आहे राजस्थानमधील. जयपूर शहरात राहणारे विजय कुमार शर्मा हे जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करीत होते. एकदम शांत आणि खाऊन पिऊन सुखी असणारे हे कुटुंब होतं. सुरुवातीला परिस्थिती बेताची होती, पण कामातील प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी समाजात चांगलं नाव कमावलं होतं. त्यांची पत्नी नीरजा शर्मा या चांगल्या शिकलेल्या होत्या, पण खूप साध्या आणि देवधर्मावर विश्वास ठेवणाऱ्या बाई होत्या. या दाम्पत्याला 2 मुलं होती, 24 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षाचा मुलगा. मुलगी आयुषी कायद्याचं म्हणजे LLBचं शिक्षण घेत होती आणि मुलगा मूकबधीर आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होता. विजयकुमार शर्मा यांची घरची परिस्थिती तशी मध्यमवर्गीय होती, पण त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर कोट्यवधींची जमीन आणि घर जयपूर सारख्या शहरात घेऊन ठेवली होती, जेणेकरून आपल्या मुलांचं आयुष्य सुखाचं होईल. प्रत्येक आईवडिलांचं हे स्वप्न असतं की आपण जे हाल काढलेत ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. घरात सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1 वर्षापूर्वी विजयकुमार यांचं अचानक निधन झालं. पतीचं निधन झाल्यानंतर नीरज शर्मा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि घरातील सगळी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. एकीकडे नवरा गेल्याचं दुःख आणि दुसरीकडे 2 मुलं सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा 16 वर्षाचा मुलगा दिव्यांग असल्याने त्या मोठ्या चिंतेत होत्या. अशा कठीण प्रसंगात शासकीय नियमानुसार विजयकुमार यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी नीरजा शर्मा यांना अनुकंपा तत्वावर त्याच सरकारी नोकरीमध्ये घेण्यात आलं, जेणेकरून कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा. पण याच सरकारी नोकरीने घरात एक भयानक वादाला सुरुवात झाली. कायद्याचं शिक्षण घेणारी त्यांची मोठी मुलगी आयुषी हिचा डोळा त्या सरकारी नोकरीवरती होता. तिला असं वाटत होतं की मी शिकलेली आहे, त्यामुळे ती नोकरी मलाच मिळायला हवी. पण तसं काही झालं नाही. ती नोकरी तिच्या आईने स्वीकारली. तेव्हापासून आयुषीच्या मनात आईबद्दल प्रचंड राग निर्माण झाला. हा राग फक्त नोकरीपुरता मर्यादित नव्हता, तर तिची नजर वडिलांची जयपूरमध्ये कोट्यवधी रुपयांची जी मालमत्ता होती आणि बँकेतील पैसे होते त्याच्यावर होती. तिची काही स्वप्न होती. तिला आलिशान आयुष्य जगायचं होतं, पण त्यासाठी कष्ट करायची तिची तयारी नव्हती. तिच्या या हव्यासाला खतपाणी घातलं तिच्याच जवळच्या नातेवाईकांनी. आयुषीचे मोठे काका आणि तिचा चुलत भाऊ यांचे नीरज शर्मा यांच्या कुटुंबाचे जुने जमिनीचे वाद होते. ज्यावेळी विजयकुमार यांचं निधन झालं त्यावेळी या दोघांनी त्यांची पत्नी नीरज शर्मा यांना एकटं पाडण्याची संधी दिसली आणि तोच राग मनात ठेवून त्यांनी आयुषीला हाताशी धरलं. आयुषीच्या मनातील आईबद्दलचा राग त्यांनी ओळखला आणि तिच्या आईबद्दल तिचे कान भरवायला सुरुवात केली. एक दिवस तिच्या भावाने आयुषीला एकटं गाठलं आणि म्हणाला, आयुषी, तू कायद्याचा अभ्यास करतेस, तुला समजत नाही का? जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत या कोट्यवधींच्या मालमत्तेवर आणि सरकारी नोकरीवर तुझा अधिकार येणार नाही. जर आईच रस्त्यातून बाजूला झाली तर हे सगळं तुझं होईल. आयुषी आधीच आईवर नाराज होती आणि तिच्या चुलत भावाने तिला हे सगळं सांगितल्यावर तिला ते योग्यच वाटलं. भाऊ तर अजून लहान आहे, त्याला मी सांभाळेन, पण आई गेली तर हे सगळं माझं होईल. या सर्व संपत्तीची मालकीण मी होईल असं तिला वाटलं. पैशाच्या मोहाने ती अंध झाली होती आणि म्हणूनच तिने आईला मारण्याच्या बदल्यात आपल्या चुलत भावाला जमीन देण्याचं आश्वासन दिलं होतं. अशा प्रकारे तिने काका आणि चुलत भावाशी बोलून आपल्या आईच्या हत्येचा कट रचला. तिच्या आईला मारण्यासाठी 3 वेळा तिने प्रयत्न केला. हा कट पूर्ण करण्यासाठी तिच्या चुलत भावाने एका सराईत गुंडाला 7 लाख रुपयांची सुपारी दिली आणि नीरज शर्मा या जेव्हा घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना चिरडण्याचा प्लॅन आखला गेला. आणि एक दिवस तो योग जुळूनही आला. नीरज शर्मा या घरातील काही सामान आणण्यासाठी पायी पायी चालत बाहेर पडल्या आणि त्याच वेळेस त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेला तो गुंड महिंद्रा थार घेऊन त्यांच्या पाठीमागून आला
आणि त्याने ती गाडी थेट नीरज शर्मा यांच्या अंगावर घातली. पण सुदैवाने नीरज शर्मा यांनी शेवटच्या क्षणी गाडी आपल्या अंगावर येताना पाहिली आणि त्यांनी बाजूला उडी मारली. गाडी त्यांना घासून गेली आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली, पण त्यावेळी त्यांचा जीव वाचला. या घटनेने नीरज शर्मा प्रचंड घाबरलेल्या होत्या. हा केवळ अपघात नसून आपल्या जीवावर कोणीतरी उठलेला आहे अशी शंका त्यांना आली. त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराच्या चारही बाजूला CCTV कॅमेरे बसवले आणि काही अत्यंत महत्त्वाचंच काम असेल तरच बाहेर पडणे, अन्यथा घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले. इकडे आता आईने घरामध्ये CCTV कॅमेरे लावल्यामुळे आयुषी आणि तिच्या साथीदारांचा प्लॅन पूर्णपणे फसला. घरात आणि घराच्या बाहेर CCTV कॅमेरे लावल्यामुळे नीरज शर्मा यांना घरात मारणे आता मुश्किल झाले होते. म्हणून आयुषीने एक नवीन आणि अत्यंत क्रूर प्लॅन आखला. तिने आपल्या आईला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. घराच्या मुख्य दरवाजाबाहेर लिंबू मिरची, काळी बाहुली आणि मंतरलेला नारळ ठेवण्यास सुरुवात केली, जेणेकरून आईला वाटेल की कोणीतरी त्यांच्यावर करणे किंवा जादूटोणा केला आहे. कॅमेऱ्यात आपण दिसू नये म्हणून आयुषी स्वतः रात्रीच्या वेळी गुपचूप हे सगळं करायची. 27 जूनच्या रात्री आयुषीने क्रूरतेची हद्दच पार केली. रात्रीच्या अंधारात घरातून ती बाहेर पडून आपल्या साथीदारांना इशारा केला आणि आईला व त्याच्या 16 वर्षाच्या दिव्यांग मुलाला घरात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. तो पेटलेला गोळा घरात न पडता पायऱ्यांवर पडला आणि तिथेच विझला. नीरज शर्मा पुन्हा एकदा वाचल्या. आपली मुलगीच आपल्या वाईटावर उठलेली आहे याची त्यांना चुकूनही कल्पना आली नाही. 2 प्रयत्न फसल्यानंतर ती अधिक चवताळून उठली होती. आईला काहीही करून संपवायचं हे तिनं ठरवलेलं होतं. त्यासाठी तिला आता कोणताही धोका पत्करायचा नव्हता. तिसऱ्या वेळेस त्या तिघांनी अगदी अचूक प्लॅन बनवला. यावेळेस त्यांनी ठरवलं की तिला घरच्या कॅमेऱ्यापासून दूर नेऊन रस्त्यावर संपवायचं. 3 जुलैची संध्याकाळ होती. नीरज शर्मा आपल्या मूकबधीर मुलाला घेऊन एका फिजिओथेरपिस्टकडे गेल्या होत्या. त्या मुलाला तिथे सोडून जेव्हा त्या पायी पायी घरी येत होत्या तेव्हा घरात बसलेल्या आयुषीने आपल्या साथीदारांना फोन करून आईच्या लोकेशनची माहिती दिली. त्यांनी ठरलेल्या प्लॅननुसार आयुषीने आपल्या आईला मोबाईलवर फोन केला आणि अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीत आवाजात म्हणाली, "मम्मी, तू कुठे आहेस? घराबाहेर काही संशयास्पद लोक फिरत आहेत. मला खूप भीती वाटते. तू लवकर घरी ये." आपल्या मुलीचा घाबरलेला आवाज ऐकून त्या लगबगीने घराकडे येण्यासाठी निघाल्या. त्यांना माहीत नव्हतं की हा फोन त्यांना मृत्यूच्या दारात ओढवण्यासाठी केला होता. आपल्या मुलीबद्दल विचार करीत करीत रस्त्यावरून जात असताना मागून एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्या गाडीमध्ये ते सुपारी किलर आणि गुंड व त्याचे साथीदार होते. रस्ता पूर्णपणे मोकळा होता. गाडी चालकाने गाडीचा वेग वाढवला. 100 ते 130 किमी वेगाने गाडी पाठीमागून नीरज शर्मा यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की नीरज शर्मा हवेत उडून 100 फूट दूर जाऊन रस्त्यावरील सिमेंटच्या खांबावर आदळल्या. तरीही गाडी थांबली नाही. ती वेगाने निघून गेली. नीरज शर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. काही वेळातच त्यांच्या शरीराची हालचाल बंद झाली. एका आईचा प्रवास तिच्याच मुलीने रचलेल्या षडयंत्रामुळेच तिथेच संपला. घटनेनंतर सुरुवातीला हा केवळ एक हिट अँड रन साधं प्रकरण वाटत होतं. इकडे आता आयुषीने घरात असा आव आणला की तिच्या आईच्या जाण्याने ती खूप दुःखी आहे, तिला खूप वाईट वाटलेलं आहे असं ती दाखवत होती. नीरज शर्मा यांचे भाऊ म्हणजे आयुषीचे मामा जेव्हा जयपूरला पोहोचले तेव्हा त्यांच्या बहिणीच्या अचानक झालेल्या अपघातावर संशय आला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की माझ्या बहिणीवर महिन्याभरापूर्वी असाच हल्ला झाला होता. हा साधा अपघात असू शकत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर जयपूर पोलिसांनी हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेतलं आणि तपास सुरू केला. अपघात घडलेल्या रस्त्यावरील आणि नीरज शर्मा यांच्या घराजवळ सर्व CCTV फुटेज गोळा केलं. जेव्हा हे फुटेज पोलिसांनी पाहिलं तेव्हा त्यांचं डोकं चक्रावलं. रस्ता पूर्णपणे रिकामा असतानाही स्कॉर्पिओ कारने मुद्दाम डाव्या बाजूला येऊन नीरज शर्मा यांना लक्ष्य केलं होतं. हा अपघात नसून नियोजन करून खून केलेला आहे हे स्पष्ट झालं. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.
मृत नीरज शर्मा आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेली तिची मुलगी आयुषी शर्मा, तिचे कॉल डिटेल्स काढले. तिने ज्यावेळेस तिच्या आईला फोन केला होता त्याच वेळेस काही वेळातच तिने दुसऱ्या नंबरवर कॉल केलेले होते आणि ते नंबर त्या गुंडांचे होते. पोलिसांनी आयुषीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती कायद्याची विद्यार्थिनी असल्याचा तोरा दाखवून पोलिसांना उलट प्रश्न विचारत होती. पण जेव्हा पोलिसांनी तिच्यासमोर CCTV फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंगचे पक्के पुरावे ठेवले तेव्हा तिची वाचा बंद झाली. तिने रडत रडत आपला गुन्हा कबूल केला. तिने आपल्या जबाबामध्ये कबूल केले की सरकारी नोकरी, जयपूरमधील घर आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेसाठी तिने आपल्या काका आणि चुलत भावासोबत मिळून आईच्या हत्येची सुपारी दिली होती. जयपूर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आयुषी शर्मा, तिचे काका, गुंड अशा सगळ्यांना मिळून तुरुंगात टाकलं आणि या सगळ्याचा मुख्य सूत्रधार तिचा भाऊ अजूनही फरार आहे. आज आयुष्य तुरुंगात आहे. तिला जी संपत्ती हवी होती ती तर मिळाली नाहीच, पण स्वतःचं आयुष्य तिने उद्ध्वस्त केले. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या 16 वर्षाच्या अपंग भावाचं, ज्याचे छत्र एकच झटक्यात हरवलं. आई देवाघरी गेली आणि बहीण तुरुंगात गेली. पैशाचा हव्यास माणसाला किती क्रूर बनवू शकतो ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आजची पिढी पैशासाठी मागे पुढे पाहत नाही. पैसा येतो आणि जातो, पण रक्ताच्या नात्याला लागलेला हा कलंक आणि स्वतःच्या आईच्या रक्ताने माखलेले हात माणसाला आयुष्यात कधी सुख किंवा शांतता देऊ शकत नाही. खरी श्रीमंती पैशात नाही तर नात्यांमधील प्रेमात आणि समाधानात असते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.